नमस्कार दर्शक, मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी संग्राम. कालपासून एक प्रकरण सोशल मीडियावर, टी व्ही स्क्रीनवर आणि राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडवून देत आहे. आणि गोपीचंद पडळकर गेल्या काही दिवसांपासून, म्हणजेच दिवसांपासून म्हणण्यापेक्षा काही महिन्यांपासून गोपीचंद पडळकर हे स्टेटमेंट, म्हणजे त्यांच्या वक्तव्यावरून नेहमी चर्चेमध्ये असतात. त्यांचं स्टेटमेंट हे साधं सोपं नसतं. त्यांचं स्टेटमेंट हे एखाद्या नेत्यावर केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाते. शरद पवार असतील, अजित पवार असतील, सुप्रिया सुळे असतील, रोहित पवार असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वच नेते असतील, जेव्हा संधी मिळेल तेव्हा गोपीचंद पडळकर खालच्या तळाला जाऊन त्यांच्यावर टीका करतात. गोपीचंद पडळकरांनी काल जयंत पाटील यांच्यावर गंभीर आरोप आणि खालच्या भाषेमध्ये शिवीगाळ केली. गोपीचंद पडळकर असं म्हणाले की जयंत पाटील हा अत्यंत बिनडोक माणूस आहे. जयंत पाटलांच्या वडिलापर्यंत ते गेले. जयंत पाटील हे राजाराम पाटलांची औलाद नाही आहे असं त्यांचं म्हणणं होतं. आता राजाराम पाटील कोण होते हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही. राजाराम पाटील हे असं व्यक्तिमत्व होतं, म्हणजे जास्त सांगण्यापेक्षा एक उदाहरण सांगतो की राजाराम पाटलांच्या लोक शपथ घेतात, जसं आपण मी खोटं बोलत नाही, माझ्या आईची शपथ, मी खोटं बोलत नाही असं म्हणणारे लोक तिकडं मतदारसंघामध्ये आहेत. राजाराम पाटलांची शपथ घेतो, मी खोटं बोलत नाही असं म्हणणारे तिथं लोक आहेत. आणि तितक्या कर्तृत्वाचा नेता राजाराम पाटील होते आणि त्यांच्यापर्यंत गोपीचंद पडळकर गेले. आता हे प्रकरण नेमकं काय आहे? एका कनिष्ठ अभियंत्यानं, म्हणजे तिथल्या पंचायत समितीच्या एका अभियंत्यानं आत्महत्या केली आणि त्याचा मृतदेह कृष्णा नदीच्या काठावर आढळून आला. आणि कुटुंबियांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर आरोप केले होते. गोपीचंद पडळकरांनी आणि त्यांच्या सहकारी नेत्यानं बिल काढण्यासाठी सदरील अभियंत्याला धमकावलं आणि त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली असा त्यांच्या नातेवाईकांचा आरोप होता. वडार समाजाच्या लोकांनी जे आहे ते धरणे आणि आंदोलन मोर्चासुद्धा त्या ठिकाणी काढले होते. आता गोपीचंद पडळकरांचं असं म्हणणं आहे की माझ्यावर हे आरोप जयंत पाटलांनी करायला लावलेत, किंवा मग या प्रकरणामध्ये गोपीचंद पडळकरांना अडकवायचं असा जयंत पाटलांचा हा डाव आहे आणि म्हणून त्यांनी या सगळ्या गोष्टींच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी मोर्चा काढला होता गोपीचंद पडळकरांनी, आणि त्या मोर्चामध्ये त्यांनी हे स्टेटमेंट केलेलं आहे. आता अभियंता वडार यांची हत्या आहे की आत्महत्या आहे हे पोलीस तपास करत आहेत. मात्र गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्याच पक्षाचे प्रमुख आहेत. आदरणीय देवाभाऊ म्हणून त्यांना नेहमी संबोधलेलं आहे. म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या सर्वच पक्षाच्या नेत्यांनी जे आहे ते देवाभाऊ असं त्यांना टॅग लावलेला आहे. आणि त्यांच्यासोबत असलेले सगळे मित्रपक्षसुद्धा त्यांना आता देवाभाऊ म्हणायला लागलेले आहेत. आता देवाभाऊ गृहमंत्री आहेत, त्यांनी हा तपास लावून सगळी माहिती जी आहे ते समोर आणणं गरजेचं आहे. मात्र तशी माहिती समोर न येता कुठेतरी या सगळ्या प्रकरणाला वेगळं वळण द्यायचं आहे का? महाराष्ट्रामध्ये वातावरण निर्माण करायचं आहे का? राजकीय वातावरण खराब करायचं आहे का? आणि हा हेतू नेमका कोणाचा आहे? हा सगळ्यात मोठा सवाल या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. गोपीचंद पडळकरांबद्दल जर बोलायचं झालं, सुरुवातीला त्यांची नियुक्ती विधान परिषदेवर होती, आता ते विधानसभेला निवडून गेलेले आहेत. आणि या सगळ्या गोष्टी म्हणजे त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये अनेक स्टेटमेंट त्यांनी केले आणि ते वादग्रस्त राहिलेले आहेत. आता पुन्हा एकदा त्यांनी स्टेटमेंट केलेलं आहे. शरद पवारांनी थेट देवेंद्र फडणवीसांना फोन केल्याच्या बातम्या आम्ही पाहिल्या. दोघांकडून सुद्धा कबुली देण्यात आलेली आहे. शरद पवारांकडून मी फोन केल्याचं सांगितलं, देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा मला फोन आल्याचं सांगितलं. आता त्यांना एकमेकांना काय सांगितलं, काय सुनावलं, काय विनंती केली, काय आदेश दिले, या सगळ्या गोष्टी बाहेर आलेल्या नाही आहेत. मात्र दोघांकडून स्टेटमेंट देण्यात आलेलं की देवेंद्र फडणवीसांचं म्हणणं आहे की अशा प्रकारे टीका करणं योग्य नाही आहे, माझी त्यांना अजिबात सहमती नाही आहे, मी त्यांच्या टीकेला अजिबात सहकार्य करत नाही. मात्र आरेला कार्य किंवा मग सर्वच नेत्यांनी जे आहे ते एकमेकांना सांभाळून बोलणं गरजेचं आहे. आता देवेंद्र फडणवीस नेहमी गोल उत्तर देतात माध्यमांना, आणि माध्यमं काय त्यांना टोकाला किंवा मग खालच्या बॉटमला उतरून प्रश्न विचारत नाहीत, तेवढ्यापुरतं तेवढं ते उत्तर घेतात. मात्र देवेंद्र फडणवीस गोल उत्तर देत आहेत. देवेंद्र फडणवीस एकीकडं टीकेचं समर्थन करत नाही आहेत, मात्र दुसरीकडं गोपीचंद पडळकरसुद्धा मी त्याच्यावर उत्तर देईल, मी देवाभाऊसोबत बोलेल, आमची चर्चा होईल आणि नंतर निर्णय घेऊ, नंतर बोलेल, नंतर पत्रकार परिषद घेईल असं सांगतात. मात्र या सगळ्या गोष्टी का आणि कशा घडत आहेत हे स्पष्ट व्हायला काही अवधी लागणार आहे. आणि तो
स्पष्ट होणार आहे की नाही हा सगळ्यात मोठा सवाल आहे. कारण महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून थेट देवेंद्र फडणवीसांवर आरोप केले जात आहेत. हा वरदास्त्र असल्याशिवाय असं स्टेटमेंट करूच शकत नाही किंवा मग गोपीचंद पडळकर या सगळ्या गोष्टी ठरवून करतात. गोपीचंद पडळकरांना फक्त टीका करण्यासाठीच त्यांनी पक्षामध्ये घेतलं आहे. खास करून शरद पवार असतील किंवा मग महाविकास आघाडीचे मोठे ज्येष्ठ नेते असतील यांच्यावर टीका करण्यासाठी त्यांना विधान परिषदेवर घेतलं होतं आणि पुन्हा त्यांना निवडूनसुद्धा आणलं असा थेट आरोप जे आहे ते महाविकास आघाडीचे नेते करत आहेत. आता राजकीय संस्कृतीकडे जर पाहायचं झालं तर माझा राजकीय कार्यकाळ फार जास्त काही नाही आहे. मात्र मी लहानपणापासून मला टी व्ही आणि दूरदर्शन पाहायचा फार कुतूहल असायचं आणि आमच्याकडं काळा पांढरा तसला टी व्ही असायचा, आमच्याकडं तर नसायचा. आम्ही शेजाऱ्यांकडे जाऊन बसायचो. मात्र जेव्हा पंतप्रधानांचं भाषण हे काळ्या पांढऱ्या टी व्हीवर असायचं त्यावेळेस सगळी ज्येष्ठ मंडळी त्या ठिकाणी बसून असायची आणि एक एक शब्द ऐकायचे. मनमोहन सिंग त्या काळामध्ये पंतप्रधान होते आणि ते इंग्लिश काही आणि हिंदी काही बोलायचे. मात्र जरी नाही समजलं तरी कुतूहलानं आम्ही तिकडं पाहायचो की बाबा पंतप्रधानांचं भाषण आहे, मुख्यमंत्र्यांचं भाषण आहे आणि त्या बातम्या त्या काळामध्ये ऐकायला फार कुतूहल वाटायचं, फार आनंद वाटायचा. मात्र अलीकडच्या काळामधली राजकारणाची संस्कृती आहे पूर्णपणे ढासळलेली आहे. मी कुठल्याही एखाद्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्याबद्दल बोलणार नाही तर सगळ्याच राजकीय नेत्यांबद्दल बोलणार आहे. काही बोटावर मोजणे इतके नेते जर सोडले, तुम्ही म्हणाल बोटावर मोजणे इतके म्हणजे 5 नाही, 5 अनेक असू शकतात. म्हणजे आपण 1 2 3 4 5 असं 1 2 3 4 5 असे 10 सुद्धा मोजू शकतो. अनेक नेते आहेत. त्यामुळे म्हणतो की बोटावर मोजणे इतके नेते चांगले राहिलेत. बाकी राजकारणी नेत्यांनी जे आहे ते पूर्णपणे पातळी सोडलेली आहे. सत्ताधारी लोकांनी तर विचारायला नको अशी सगळी सध्याची परिस्थिती आहे. त्यामुळे ज्येष्ठ नेत्यांनी ह्या सगळ्या गोष्टीला आळा घालणं गरजेचं आहे. आता त्या जत मतदारसंघामध्ये त्या अभियंत्यासोबत नेमकं काय घडलं, ही खरंच हत्या गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी केली आहे का किंवा मग गोपीचंद पडळकरांच्या त्रासाला कंटाळून ही आत्महत्या झाली आहे का, या सगळ्या गोष्टींचा तपास पोलीस करतीलच, सत्यता बाहेर येईल. गोपीचंद पडळकर जसं म्हणाले तसं जयंत पाटलांच्या कार्यकर्त्यांकडून किंवा मग मोर्चेकऱ्यांकडून गोपीचंद पडळकरांना अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय का किंवा मग ही खरंच हत्या आहे का किंवा मग कुणाच्या दबावापोटी आत्महत्या आहे का, या सगळ्या गोष्टी येणाऱ्या काळामध्ये कळतील. मात्र तोपर्यंत महाराष्ट्राचं वातावरण अत्यंत गढूळ झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. हे सगळं जे आहे ते थांबवण्याचा अधिकार, हक्क हे त्यांच्या राजकीय नेत्यांना असतो. मात्र कुठेतरी 2 मिनिटांचं किंवा मग 40 सेकंदाचं एखादा स्टेटमेंट देऊन आम्ही समजूत काढू किंवा मग असं योग्य नाही, ह्या सगळ्या गोष्टी करून काळ संपवणं अत्यंत चुकीचं आहे किंवा मग महाराष्ट्रासाठी पोषक नसणार आहे असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. मित्रांनो, या सगळ्या गोष्टीवर तुम्हाला काय वाटतं तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. राजकारणाची पातळी कशी ओलांडली आहे, कुणी ओलांडली, कुणी हे वातावरण खराब केलं आहे, तुमच्या मनामध्ये नेमकं काय आहे शुद्ध आणि स्पष्ट शब्दामध्ये सांगा. कुठल्याही राजकीय नेत्याला काहीही वरचढ किंवा मग कोणाची बदनामी होईल, कोणाची मानहानी होईल अशा प्रकारचं स्टेटमेंट किंवा मग कॉमेंट कुणीही करू नका असं आवाहन मी या ठिकाणाहून करतो आहे. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत इथेच थांबूयात. खूप खूप धन्यवाद.